हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्याबरोबर आहे कार्डबोर्ड पाम. ॲक्च्युली हे पामसारखं दिसत नाही आहे, पण त्याच्यात त्याचे जे गुणधर्म आहेत ना, त्याच्या वाढीचं वगैरे, त्याच्याबरोबर हे सिमिलर आहे, म्हणून त्याला पाम म्हणतात. आणि ह्याला कार्डबोर्ड पाम का म्हणतात? तर याची पानं जी आत्ता मी व्हिडिओ काढते, ही नवीन नवीन पालवी आलेली आहे, त्याच्यामुळे ते एकदम मऊ आणि लुसलुशीत अशी पानं आहेत. खूप छान आहेत. मी आता व्हिडिओत तुम्हाला दाखवते. आणि किती छोटी आहेत बघा, आणि नाजूक आहेत. या सगळ्या पानांवर छोटी छोटी लवसुद्धा आहे. म्हणजे आता तुम्ही बघाल ना, की आणि ह्याला कार्डबोर्ड पाम नाव का पडलं आहे, तर ह्याची ॲक्च्युली जी पानं असतात ती थोडीशी जराशी कडक असतात. म्हणजे आपण कार्डबोर्ड बघतो ना, त्या टाईपची अगदी कडक असतात. आणि त्यामुळे ह्याला कार्डबोर्ड पाम असं नाव पडलेलं आहे. तसं म्हटलं तर हे दिसायला खूप सुंदर प्लांट आहे आणि खूप स्लो ग्रोईंग प्लांट आहे. आणि ह्याचं खूप कमी केअर करावी लागते, लो मेंटेनन्स आहे. फक्त ह्याला फर्टाईल सॉईल पाहिजे, म्हणजे पाण्याचा निचरा होणारी सॉईलमध्ये हे छान राहतं. आणि ह्याला कमीत कमी 5 to 6 आवर्स ऊन पाहिजे, म्हणजे पाहिजे. कारण ह्याला जर तुम्ही पूर्ण इंडोर ठेवलं तर हे प्लांट जगू शकत नाही. हां, तुम्ही त्याला जर इंडोर ठेवायचं इच्छा असेल तर तुम्ही खिडकी किंवा दरवाजा याच्याजवळ ठेवायचं, की जिथे ऊन येत असेल अशा ठिकाणी ठेवू शकता, तर ते चांगलं होतं. आता हे बघा किती मऊ मऊ आणि छोटीशी पानं गुलाबीसर दिसत आहेत. आणि ही त्याची मोठी झाल्यावर पानं, ही बघा, ह्याला जरा असे कार्डबोर्डसारखे सुद्धा दिसत आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात एक दुसरं झाड आलं. हे चाफ्याचं आहे का काही कळत नाही, म्हणून मी हे ठेवलं आहे. थोड्या वेळाने थोड्यानंतर काढून मी घेईन. आणि ह्याचे बघा असं खालनं हे मुळाच्या साईडला, हे मदर प्लांट आहे ना, ह्याच्या साईडला छोटे छोटे बच्चूज येतात. ते काढायचे आणि आपण दुसऱ्या पॉटमध्ये लावू शकतो. माझं हे जमिनीतसुद्धा एक आहे. आणि ह्याची आता अर्थात आपण जेव्हा कुंडीत लावतो, मोठी कुंडी घ्यायची, कुंडीत लावतो तेव्हा त्याच्या वाढीवर आपोआप कंट्रोल येतो. जमिनीत लावलं तर ह्याची साधारण 3 ते 5-6 फूट हाईट होते. आणि त्याचा व्यास साधारण 6 फूट, 4 ते 6 फूट असतो. आणि ह्याला पानंसुद्धा कशी येतात माहिती आहे? सायकसला कशी येतात अशी गोल एकाच वेळी, तशी पानं येतात ह्याला नवीन जेव्हा पालवी येते तेव्हा. ह्याचं प्रपोगेशन मी तुम्हाला सांगितलं, मदर प्लांट म्हणजे आपण झाड लावतो त्याच्या साईडनं छोटं बच्चू आलं की ते आपण काढून वेगळं पॉट तयार करू शकतो. ह्यांनी बियांनीसुद्धा पण होतं, पण ते खूप स्लो प्रोसिजर आहे त्याची, फार वेळ लागतो. त्यामुळे हे खूप इझी ग्रो होतं. जे आलेलं असतं तेच आपण लावून एक पॉट तयार करू शकतो. दिसायला खूप हे छान पॉट दिसतं. आणि मुख्य म्हणजे ह्याला तुम्ही सनलाईटमध्ये व्यवस्थित ठेवलं तर ह्याची पानंही अशी आता तुम्हाला वर दिसत आहेत ना, व्यवस्थित तशी दिसतील आणि खूप छान दिसतं. नाहीतर ती अशी आडवी म्हणजे अशी वाढलेली दिसतील, पसरल्यासारखी. तर हे आता पानं थोडी मोठी झाल्यावर त्याचा हा व्हिडिओ काढला आहे मी. आणि त्याच्या शेजारीच हे बघा उजवीकडे त्याचं मोठं मेन पान कसं आहे ते. तर हे दिसायला खूप छान आहे. मेंटेनन्स कमी आहे. ह्याला पाणी घालायची, म्हणजे रोज पाणी घालायची गरज नाही, कमी पाण्याची गरज असते. आणि चांगलं निचरा होणारी सॉईल घ्यायची. आणि ह्याला खत काय घालायचं, तर आपण जसं नेहमी सगळ्या झाडांना घालतो फेब्रुवारी सप्टेंबर, तसं खत घालायचं. विशेष खताची पण ह्याला गरज नाही, हे आपलं आपण छान वाढतं. आणि खूप स्लो ग्रोईंग असल्यामुळे त्याला लगेच रिपॉट करायची, म्हणजे पॉट बदलायची गरज नसते. 2-3 वर्षांनी 4 वर्षांनी ह्याचा पॉट बदलला तरी चालतो. म्हणजे ते खुश असतं त्याला फार त्याच्याशी, म्हणजे त्याला प्रपोगेशन वगैरे हा प्रकार उचलून त्याला दुसऱ्या कुंडीत लावायचा असं त्याला आवडत नाही. त्याला पाणी बघून घाला. कुंडीत लावत असाल तर ड्राय पूर्ण सॉईल झाली कीच घाला. आणि बाकी त्याला जमिनीत असल्यावर पाणी लगेच पाहिजेच असं नाही. कमी मेंटेनन्सवालं, कमी खायला मागणारं, आणि विशेष म्हणजे त्याला विशेष कसलेही आजार होत नाही, म्हणजे कुठलंही त्याच्यावर इन्फेक्शन होत नाही. अगदीच कधी वाटलं तुम्हाला झालेलं, मी तर बघितलं नाही ह्याला. आणि फार रफ अँड टफ प्लांट आहे हे. आणि इन्फेक्शन तुम्हाला वाटलं तर नीम ऑइलचा स्प्रे तुम्ही केलात तरी चालेल, पण हे तसं ह्याला काही इन्फेक्शन होत नाही विशेष. बाकी माझा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला आवर्जून सांगा. फर्स्ट टाईम माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.